नमस्कार विद्यार्थी आणि परीक्षार्थी मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणात्मक सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही नेट, सेट किंवा MH सेट परीक्षेची तयारी करत असाल तर हे सत्र तुमच्यासाठीच आहे. आज आपण युनिट X हायर एज्युकेशन सिस्टम मधील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. तो म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची उत्क्रांती. ही सगळी माहिती आपण अगदी सोप्या, स्पष्ट मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. कन्सेप्ट्स तर क्लिअर होतीलच, पण सोबतच परीक्षेत हमखास मार्क्स मिळवून देणाऱ्या ट्रिक्स आणि शॉर्टकट्स सुद्धा आपण पाहणार आहोत. मग तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत असा किंवा रिपीटर्स असा, आजचा हा प्रवास तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आजचा आपला रोडमॅप अगदी क्लिअर आहे. आधी आपण राधाकृष्णन आयोगाचा पाया समजून घेऊ, त्यानंतर आकडेवारीचा विस्तार, कोठारी आयोग आणि महत्त्वाची धोरणे पाहू. पुढे विशेष आणि व्यावसायिक शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण यावर चर्चा करून शेवटी एका महत्त्वाच्या विश्लेषणात्मक प्रश्नाकडे वळूया. भाग 1. पाया. एक नवी सुरुवात 1948 ते 1949. आता राधाकृष्णन आयोगाबद्दल बोलायचं झालं तर हा आयोगाचा टॉपिक परीक्षेत वारंवार विचारला जातो. त्यामुळे इथे एक सोपी ट्रिक डोक्यात फिट बसवून ठेवा. जेव्हा जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आयोग हे नाव समोर येईल तेव्हा 3 गोष्टी लगेच क्लिक झाल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे 10+2+3 मॉडेल. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यापीठीय शिक्षणाला कन्करंट लिस्ट म्हणजेच समवर्ती सूचीत आणणे. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे UGCचा जन्म. हे मुद्दे अगदी पाठच करून ठेवा, कारण इथून हमखास प्रश्न बनतो. आणि हो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तत्कालीन शिक्षण हे फक्त शहरांपुरतं मर्यादित राहायला नको होतं. म्हणूनच ग्रामीण विद्यापीठे म्हणजेच रूरल युनिव्हर्सिटीजची संकल्पना पुढे आली. इथे परीक्षेसाठी आणखी एक शॉर्टकट ट्रिक देतो. रूरल युनिव्हर्सिटीज हा कीवर्ड दिसला की तो लगेच शांतिनिकेतन आणि जामिया मिलिया या 2 नावांसोबत जोडायचा. ही ट्रिक तुम्हाला कन्फ्युजिंग पर्यायांमधून अचूक उत्तर शोधायला खूप मदत करेल. भाग 2. विस्तार, आकडेवारीचा खेळ. आता जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या. 1951च्या तुलनेत 2001 मध्ये शिक्षणात किती प्रचंड वाढ झाली आहे हे खरंच थक्क करणार आहे. साक्षरता दर तर वाढलाच, पण विशेषतः 6 ते 11 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचा आकडा पहा. ही नोंदणी 43% थेट 100% गेली. हा आकडाच सांगतो की राज्यांनी आणि सरकारांनी शिक्षणासाठी किती भक्कम प्रयत्न केले. आणि हे फक्त प्राथमिक शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं बरं का. विद्यापीठांच्या संख्येत झालेली ही वाढ पहा. फक्त 27 विद्यापीठांवरून थेट 254 विद्यापीठांपर्यंतची ही भव्य झेप. हा आकडा एक मेमरी अँकर म्हणून लक्षात ठेवा. तुम्हाला माहितीये का, याच काळात एकट्या ओरिसा राज्यामध्ये विद्यापीठांची संख्या 1 वरून थेट 9 वर पोहोचली होती. हा विस्तार म्हणजे उच्च शिक्षणाच्या उपलब्धतेतील एक मोठी क्रांतीच होती. भाग 3. प्रमुख शैक्षणिक धोरण. आता आपण धोरणांकडे वळूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 म्हणजेच NPE 1968 मध्ये कोठारी आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. या धोरणाचा सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा उद्देश काय होता? तर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करताना कोठारी आयोग आणि 1968चे धोरण यांचा हा थेट संबंध नेहमी डोक्यात ठेवायचा. याच धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्र म्हणजेच 3 लँग्वेज फॉर्म्युला आणला गेला आणि उच्च शिक्षणामध्ये प्रादेशिक भाषांचा वापर सुरू झाला. आता हे केवळ भाषेपुरतं मर्यादित नव्हतं, तर भारतीय संस्कृतीचा संवर्धनासोबतच कृषी आणि औद्योगिक शिक्षणाचा विकास साधण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. भाग 4. विशेष आणि व्यावसायिक शिक्षण. आता इथे मी तुम्हाला आणखी एक भारी एक्झाम शॉर्टकट ट्रिक सांगतो. लक्ष देऊ नये का. मूळ किंवा चाइल्ड असा शब्द आला की लगेच 6 ते 14 वर्षे आणि अनौपचारिक शिक्षण लक्षात ठेवायचं. आणि प्रौढ किंवा ॲडल्ट शब्द आला की 15 ते 35 वर्षे वयोगट लक्षात ठेवायचा. राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988 हे याच प्रौढ शिक्षणासाठी होतं. परीक्षेच्या आधी झटपट रिव्हिजन करण्यासाठी ही चीटशीट अगदी उत्तम आहे, त्यामुळे हे नक्की नोट डाऊन करून ठेवा. या सर्व समावेशकतेमध्ये व्यावसायिक शिक्षणाची म्हणजे व्होकेशनल एज्युकेशनचीही जोड दिली गेली. 1986च्या NPEने माध्यमिक स्तरावर शेती, इलेक्ट्रॉनिक्स, टायपिंग आणि सुतारकाम अशा एकदम व्यावहारिक विषयांचा समावेश केला.
शिक्षणाचा थेट रोजगाराशी आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याशी संबंध जोडण्याचा हा एक अत्यंत यशस्वी आणि प्रॅक्टिकल प्रयत्न होता. भाग 5. सर्वांसाठी शिक्षण. मित्रांनो, ही पुढची माहिती कायमस्वरूपी मनावर कोरूनच ठेवा. 93वी घटना दुरुस्ती आणि सर्व शिक्षा अभियान. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा एक मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट आहे. हा हमखास विचारला जाणारा परीक्षेतील प्रश्न आहे. या एकाच ओळीवर अनेकदा प्रश्न फिरून फिरून विचारले जातात, त्यामुळे हेच चुकता कामा नये. आता NPE 1986च्या धोरणाने काय साध्य केलं? तर त्यांनी केवळ पुस्तके घोकंपट्टीवर भर दिला नाही. उच्च शिक्षण संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी नद्यांचे प्रदूषण किंवा वाढती लोकसंख्या यांसारख्या वास्तविक जगातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर स्वतः संशोधन करून उत्तरे शोधावीत, अशी या धोरणाची अपेक्षा होती. पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन आउट ऑफ द बॉक्स विचार करणं हे इथले मुख्य सूत्र होते. आणि शेवटी याच संकल्पनेवर आधारित एका विश्लेषणात्मक प्रश्नासह आपण आजचे हे सत्र थांबवत आहोत. जरा विचार करा, NPE 1986च्या उद्दिष्टांवर आधारित आजच्या उच्च शिक्षण संस्था वैज्ञानिक प्रगतीतील सामाजिक सांस्कृतिक अडथळे व्यावहारिकरित्या कसे दूर करू शकतात? हा प्रश्न तुमच्या संकल्पनात्मक आकलनाला नक्कीच चालना देईल. आज आपण पाहिलेले हे सर्व मुद्दे युनिट Xच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मला खात्री आहे की आजचं हे सादरीकरण तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.